हरे कृष्णा. आपण पाहत आहोत 1960चे दशक. अमेरिका जगातील महासत्ता, तंत्रज्ञान, धनधान्याचा भरपूर पुरवठा, ड्रग्ज, रॉक अँड रोल संगीत, मदिराक्षी, मदिरा आणि चरस गांजा देखील साथीला. अशा वातावरणात लहानाचा मोठा झालेला, एका अर्थाने हजारो लाखो तरुणांपैकी एक असा आपला रिची चंगळवादाच्या प्रवाहात वाहत चाललेला, तरीही प्रवाहाच्या विरुद्ध वाहत जाऊन त्याला श्रेष्ठ असे काही हवे होते. म्हणूनच तो त्या लाखांपैकी एकच ठरला. रिचीच्या परिवारातील त्याचे आई वडील, आजी आजोबा केवळ बाह्यत धार्मिक नव्हते. देवावर त्यांची श्रद्धा त्यांच्या कृतज्ञतेतून, दयाळू स्वभावातून व परिवाराप्रती त्यांच्या समर्पणातून दिसून येत असे. आणि अशा वातावरणात वाढल्याने रिचीला लहानपणापासूनच साधेपणा आवडत असे. जसं रिचीला खुर्चीवर बसून जेवायला आवडायचं नाही, नवीन कपडे पटकन न वापरता सारखे धुवून जुने झाल्यानंतर मग वापरणं, किंवा नवीन बूट दगडाने घासून मग वापरणं, हे सगळं रिचीच्या अंतर्दृष्टी, लाजाळूपणा व नेहमी इतरांच्या भावनेचा विचार करणाऱ्या अशा स्वभावाची ओळख करून देतो. एके दिवशी रिची त्याच्या परिवारासहित कंट्री क्लब नावाच्या एका हॉटेलमध्ये जेवायला जातो. तर आपण बघूया तिथे काय घडलं. बाळ रिची, काय झालं? तू असा बाहेर का निघालास? आजोबा, तो जो वेटर आहे तो माझा वर्गमित्र आहे. तो जेवण वाढणार आणि मी ते ग्रहण करणार नाही. नाही, हे मला कदापि सहन होणार नाही. हे दृश्य मी कसे पाहू शकतो? म्हणून मी तिथून निघून आलो. तू योग्य तेच केलं. मला तुझा अभिमान आहे. महाराजांची भारतात जाण्याची ओढ दिवसेंदिवस तीव्र होऊ लागली. युरोप, ग्रीस या देशातील धार्मिक स्थळांना ते भेटी देऊ लागले. भारतात जाण्यासाठी तुर्कस्तानाची सीमा ओलांडत ते ईशान्य टोकावरील किपी नगरात वाहन न मिळाल्यामुळे कित्येक दिवस पायी चालत आले. अशा अनेक भयंकर अडचणींना सामोरे जात तुर्कस्तान, अफगाणिस्तान, युरोप असा प्रवास करत ते भारतातील उत्तर भारतीय हुसेनविला सीमा चौकीजवळ आले. त्यावेळी इमिग्रेशन अधिकाऱ्यासोबत घडलेला चला प्रसंग आपण पाहूया. दे तुझा पासपोर्ट. किती पैसे आहेत तुझ्याकडे?
एवढेच? तुला भारतात प्रवेश करायला कमीत कमी $200 तरी हवे. मग तुला भारतात प्रवेश नाही. पण मी माझे प्राण धोक्यात ठेवून अनेक महिने प्रवास करत आलो आहे. माझ्यावरती थोडी दया करा. तुमच्या साधू संतांकडून तुमचा धर्म जाणण्याची माझी तीव्र इच्छा आहे. केवळ तुमचा देश पाहण्यासाठी मी भारतात आलो आहे. कृपया माझ्यावर दया करा. बस, मला तुझं काही एक ऐकायचं नाही. तुला भारतात प्रवेश नाही. संध्याकाळच्या वेळी शिफ्ट व अधिकारी बदलत असतानाचा प्रसंग. सर, कृपया मला तुमच्या महान देशात प्रवेश द्या. आप यहाँ बहुत बड़ी परेशानी बन चुके हैं. आपको यहाँ एंट्री नहीं है. चले जाइए. पण मी अमेरिकेचे सुखसोयी सोडून भारताच्या आध्यात्मिक ज्ञानाच्या शोधात आलो आहे. कृपया मला एक संधी द्या. मी भारताच्या लोकांसाठी नक्की काही कल्याणकारक करेल, तसे मी वचन देतो. कभी कभी इंसान को अपने दिल की भी सुन लेनी चाहिए. वेलकम टू इंडिया. दिया आपको एक मौका. वेलकम टू इंडिया. राधानाथ स्वामी महाराज यांचे भारतातील प्रारंभिक दिवस आध्यात्मिक दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे होते. 1971 मध्ये महाराज भारतात आले. महाराजांनी सर्वप्रथम वाराणसी येथे आगमन केले आणि भारतीय आध्यात्मिक जीवनाचा सखोल अभ्यास केला. त्यानंतरही त्यांना तीव्र निराशा आणि चुकलेला मार्ग असं वाटायला लागले. महाराजांचे प्रारंभिक काळ अत्यंत कठीण आणि शोधेने भरलेले होते. ह्याच साधनेच्या आणि गुरुच्या शोधात ते अजून आध्यात्मिक ठिकाणी जाऊ लागले, जसं हरिद्वार, ऋषिकेश, वृंदावन इत्यादी. आणि ह्याच दरम्यान त्यांना एका मनमोहक बासुरीधारी निळ्या मुलाचं चित्र देखील भेटते, पण त्यांना माहिती नसे की तो मुलगा आहे तरी कोण. त्या दरम्यान ते बऱ्याच महत्त्वाच्या व्यक्तींना देखील भेटतात. ते व्यक्ती म्हणजे आचार्य केशव महाराज, स्वामी शिवानंद महाराज, स्वामी सत्यानंद महाराज, घनश्याम बाबा इत्यादी. ह्याच शोधेत ते एके दिवशी कलकत्ताला जातात. काही कामानिमित्ताने त्यांना कलकत्ता सोडून मुंबई शहरात यावं लागतं. मुंबईमध्ये येऊन वेगवेगळ्या गोष्टी शिकत असताना एके दिवशी पाय मोकळे करायला ते जातात. तिथे त्यांची नजर एका गर्दीच्या ठिकाणी पडते. ते गर्दीचे स्थान म्हणजे क्रॉस मैदान. क्रॉस मैदान हे मुंबई शहरातील एक मोठे पटांगण. तिथे असताना त्यांची दृष्टी एका लांब टेबलावर पडते. चला तर बघूया इथे आता काय घडतं.
तुमचे चित्र घेऊन मी भारतभर फिरत आहे. आज तो साक्षात माझ्या समोर आहे. कृष्ण, पूर्ण पुरुषोत्तम भगवान, ज्याचे नाव आहे कृष्ण. हरे कृष्णा. मी हे पुस्तक पाहू शकतो का? तुम्हाला इंग्रजी बोलता येते? येस, आय एम अमेरिकन. ओ खरंच? तुम्ही भारतीय नाही, मग शिवभक्त आहात का? मी शिवभक्त आहे की नाही हे मला माहिती नाही, परंतु मी शिवभक्तांसोबत राहिलेलो आहे. अच्छा, माझे नाव तुष्टदास आणि या पुस्तकातील हा अध्याय तुम्हाला फार आवडेल, कारण यात श्रीकृष्ण आणि शंकरांचा संबंध सांगितला आहे. मी हे पुस्तक नक्की वाचेन. होय, नक्कीच वाचा. हो एकदम. त्याच दिवशी संध्याकाळी जवळपास 25,000 लोके तिथे येतात आणि राधानाथ स्वामी महाराज देखील तिथे येतात आणि त्यांची प्रभुपादांची ही पहिली भेट, तो हा प्रसंग. स्वामीजी तुम्हाला बोलवत आहेत. स्वामीजी तुम्हाला बोलवत आहेत. स्वामीजी तुम्हाला बोलवत आहेत. मला? हो. पण ते मला कसे ओळखता? थांबा, तुम्ही स्वामींना स्पर्श नाही करू शकत. तू माझे चरण स्पर्श करू शकतोस. राधानाथ स्वामींचा जन्म 1950 मध्ये शिकागो येथे झाला. युवावस्थेतच ते आपल्या आध्यात्मिक प्रवासाला निघाले. अंती त्यांना भक्तिविज्ञानाचा मार्ग सापडला. त्यांच्या संपर्कात आलेला प्रत्येक व्यक्ती त्यांच्या स्वभाव वैशिष्ट्यांचे वर्णन करतो. महाराज उल्हासित वृत्तीचे, साधेपणाचे, उत्स्फूर्त
आणि विनोदबुद्धीचेही होते. त्यांना भेटलेला आणि त्यांच्याशी मैत्रीपूर्ण संबंध साधलेला, त्यांच्याशी निराभिमानी स्वभावामुळे क्या तुलसी कंठीमाला कोई भी धारण मुळे आणि महाराजांनी प्रेरित केलेल्या कार्यांचे कोणतेही श्रेय न घेण्याच्या शारीरिक गुणामुळे महाराजांकडून सदैव प्रेरणा मिळते. महाराजांच्या मार्गदर्शनाखाली अनेको उपक्रम राबवण्यात आले आहेत. त्यांपैकी भक्तिवेदांत हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर, भक्तिभावाने सेवा करणे या बोधवाक्यासह ही संस्था मूलतः ना नफा संस्था म्हणून कार्य करते. या हॉस्पिटलद्वारे मथुरा जिल्ह्यातील बरसाना व आसपासच्या 120 गावांमध्ये वार्षिक मोफत शस्त्रक्रिया शिबिर आणि नेत्र शिबिर चालते. या उपक्रमांप्रमाणेच अन्नामृत आणि डेओटी केअर सेंटर असे उपक्रमही राबवण्यात आले आहेत. राधानाथ स्वामींचा सर्वात महत्त्वाचा उपक्रम म्हणजे गोवर्धन इको विलेज. सर्वांगीण शाश्वत पर्यावरणीय बदल घडवून आणण्यासाठी राधानाथ स्वामींच्या मार्गदर्शनाखाली जैवविविधता पार्क, आरोग्य सेवा, महिला सक्षमीकरण आणि सामुदायिक कार्यक्रमांवर भर देण्यात आला आहे. परमपूज्य राधानाथ स्वामीजींनी भक्ती मार्गातील जी तत्वे आणि शिकवणी आपल्याला सांगितल्या आहेत त्या आपण अशाच आचरणात आणण्याचा प्रयत्न करू. परमपूज्य राधानाथ स्वामी महाराज की हरे कृष्ण. हरे कृष्णा. तर हा महाराजांच्या जीवनातला छोटासा प्रसंग मुलींनी खूप कमी वेळामध्ये म्हणजे 4 दिवसामध्ये त्यांनी हा बसवलेला आहे. तर यामध्ये भाग घेतलेल्या मुली आहेत, त्यांची मी नावं सांगतेय. तर सगळ्यांनी पुढं यायचं आहे. अँकरिंगमध्ये आहे लक्ष्मी आणि गायत्री. महाराज, छोटे महाराज, मोठे महाराज बालपणीचे आहे दीक्षा सोनवणे. वेटर आणि तुष्टकृष्ट झालेली आहे पूजा. महाराजांची आई झालेली आहे संध्या आणि महाराजांचे आजोबा आहेत भाविका. लेडी ऑफिसर आहे श्यामली, सिख ऑफिसर आहे अनुष्का आणि गुरुदास आहेत भक्ती आणि प्रभुपाद आहेत आदिती. तर हा छोटासा ड्रामा बसवण्यासाठी शरद मोहिनी माताजी, विधी माताजी आणि विलास मंजरी माताजी यांनी पण खूप म्हणजे विधी माताजी आणि शरद मोहिनी माताजींनी खूप कष्ट घेतलेत आणि विलास मंजरी माताजींनी खूप सपोर्ट दिलेला आहे. तर त्यांचेही धन्यवाद. आणि इथे मी हे सांगू इच्छिते की आपल्या मुलींसाठी, भक्तांच्या मुलींसाठी मंदिरकडून आपण कार्यक्रम ठेवतो, दर शनिवारी चालतात आणि त्यांना तर सगळ्यांना मी रिक्वेस्ट करते की कृपया सगळ्यांनी आपल्या मुली ज्या आहेत 18-19 वर्षाच्या त्या मुलींना कृपया तुम्ही पाठवत जा. वेगवेगळे कार्यक्रम होतात, तसंच मुलांसाठीही होत असतात.